तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी राहुल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे नागपंचमी. आता आपण नागपंचमीचं आहे तर नागाच्या बेळात हे दूध टाकायचं असतं. मग आता आज आपण चाललो दूध टाकायला, पण नागाचं बेळच कुठं सापडणं, वारूळ सापडणं कुठं. ह्या इकडं पण होतं, इथं हे बेलच झाड दिसतं, इथं पण होतं एक वारूळ, आणि इकडं पण होती, तिकडं बन्नीकडं. तिकडे काय सापडलं नाही. मग आता म्हणलं इकडे बघावं. इथं आपल्या बागाच्या पुढं समोर आहे ना, तिकडे पण होते एक. चला आता बघू. नागाचे बिळात दूध टाकायला जाऊ. दूध करतो ना, तर डेअरीहून आणलं सकाळी सकाळी. मस्त गावात गेलो, त्याच्यात सकाळी सकाळी पाऊस चालू होता. पाऊस उघडला मग पटकन घेऊन आलो. बिळ कुठं असेल ते बघू. चला, हा इकडे बघू. इकडं असेल एक, रोपाच्या बाजूला त्या बाजून होतं एक. त्या तिकडून रस्ता आहे ना, तिकडं होतं. या बघा, रोपं पिवळं पडून चाललं आपलं पावसाने. इथं लावायचं आहे बघ. वावर पूर्ण गेलो झालं, पण वापसच होईना तयार करायला. पहिले आता नागाचं बीळ बघू, मग बाकीचं बघू आपलं. हे इथं होतं एक, कुठं आहे बघावं लागेल. नागाचं बीळ रे बाबा, सापड रे कुठे. इथं रस्त्यावरच वारूळ आता एक आपला. बघावं लागेल कुठे सापडतं का नाही. अरे बापरे, आज कसं सापडत नाही का. अशी इतके दिसते ना नागाची बीळ, पण जेव्हा काम आहे तेव्हाच सापडत नाही. तेव्हा मग सापडावं लागतं. जेव्हा गरज नसती तेव्हा एक वारूळ दिसते ना. आता एक वारूळ नाही, अवघड विषय यार. कुठं आहे गड्या बीळ, काही सापडा ना. इकडं तर लयच गवतात सापडणार नाही. इकडंच बघावं लागेल. एवढं सापडवलं तिकडं पार, तिकडं फिरून आलो सगळीकडं. मग इकडंच सापडलं बघा. इथं एक आहे, आणि ते पावसाने ना थोडं हे झालं आहे. या बघा इकडं, हा इथं बीळ आहे. चला मग काय आता इथंच आपलं सापाचं असं किंवा मग उंदराचं बीळ आहे कुठंतरी, टाकून देऊ. या बघा इथं असं पाणी पण व्हायचं, आणि दूध टाक. आपलं दूध आणि त्याच्यात कापूस, हळद असं टाकलं होतं सगळं, ते वाहून देऊ. चला परत आता दुपारी निवद द्यावा लागणार आहे. म्हणजे निवद झाला का त्याला पण निवद द्यावा लागतं. चला तर आपण चाललो आता पुन्हा निवद द्यायला. ते बघी गव्हाची खीर आणि हे कानोले, म्हणजे वाफेवर उकडवली पोळी अशी. हे बघा असं. तुमच्याकडे काय म्हणते मला माहीत नाही. निवद आता आपण आपल्याला लिहायला जायचं आहे. आणि इकडं आपला झेंडू माग आता काल परवाच तोडा झाला त्याचावाला. त्याच्यावर आता औषध मारायचं आहे, पण पाऊस उघडत नाही. वल्ल किती बघा. आता निवद देऊन येतो म्हणलं. निवद लवकरच झाला, बघू. गवत पण एवढे वाढले ना इकडे. बघला आंबा किती भारी झाला, मस्त. इकडे अशी तळ्याच्या कडेने लावली इकडं, अजून त्या बाजूने पण लावायची, पण आणावं लागते. किती मस्त झाली झाडं. इकडे झेंडू ते एकदम वाढलं, माझ्या बरोबरीने लागतो झेंडू. चला म्हणलं आता निवद देऊन येऊ. आपल्याकडेच असते कामं सगळे, निवद देणे, नारळ फोडणे. बघ इथं आपण टाकलं होतं ना,
आपण आधी सापडत नव्हतं, तिकडे गेलो होतो पाहत पाहत, पण इथंच जवळ होतं. आता चला इथंच देऊन टाकू निवड. हे बघा इथं निवत झालं दाखवून. आता जाऊ घरी. गव्हाची खीर होती, गव्हाची खीर आणि वाफेवरचे याची छोटीशी पोळी राहते, ती वाफेवर भाजायची. तवे गरम नाही करायची, तवा ठेवत नाही. म्हणजे आमच्याकडं असं आहे गावाकडं की नागपंचमी दिवशी तवा वगैरे काहीच ठेवत नाही असं. चला म्हणजे त्याच्यानंतर पण शेतात पण काही कामं करायची नाही, अवजार वापरायची नाही, वखर नागर खुरपं वगैरे असं वगैरे विळी वगैरे असं चाकू वगैरे काहीच चिरायचं नाही असं असतं. तुमच्याकडं असं का नाही माहीत नाही, बहुतेक सगळीकडं असंच असतं, गावाकडे जास्त, शहरात माहीत नाही. चला मस्त आता गव्हाची खीर खाऊ. बघू मग पाऊस उघडले तर याला औषध मारू, कारण की तिच्या करपा यायला. त्याला आता निवण देऊन आलो. आता मस्त आहे बघा, इथं खीर आहे, ही गव्हाची खीर आहे आणि त्याच्यात मस्त खोबरं बदाम वगैरे टाकले. आता मस्त खीर ताटात काढून घेतो आणि मस्त खाऊन बघतो कशी. वास तर एकदम भारी वाला, मस्त सुगंध. आणि याच्या तिकडं आहे हे कानोले, म्हणजे वाफेवर उकडवले. आणि ते आमच्याकडे आता तवा ठेवत नाही, मग पोळी करत नाही, मग त्याच्यासाठी असे वाफेवरचे कानोले करतात. आमच्याकडे कानोले म्हणते याला. चला आता मस्त 2-3 घेऊन टाकतो मस्त आणि मस्त खाऊन बघतो कशी काय. तेव्हा असं एकदम खीर तर एकदम मस्त दिसते. बघू आता कशी. चला खाऊन घेऊ, मग भेटतो पुन्हा काय काय माहिती. जेवण करून झालं आहे. आता जायचं आम्हाला औषध मारायला, आणखी फुलं करपायला लागलं ना. हे बघ इकडे आपले फुलं औषध मारायचं काम चालू इकडे. कसं भारी औषध मारतो. आपलं ट्रॅक्टर चालू आहे, ट्रॅक्टर आपण जोडले, त्याचे औषध मारतो. आता ही अशी मग हळूहळू नळी मागं ओढायची, या सरीन सोडली का परत मग हळूहळू ओढायची. आणि चला मग आता औषध मारून घेतो, मग भेटू पुन्हा. ते बघा औषध मारायचं झालं, ट्रॅक्टर घरी लावलं आणि तेव्हा फक्त माझा फोन इथं राहिला होता. हे बघा कशी हालत झाली. पाऊस आला आणि आता बी चालू. औषध मारायचं थोडं राहिलं होतं तेवढंच पाऊस आला. हे बघा खाली पाणी खराब वल्लं झालं पूर्ण. घरी जाऊन मस्त कपडे वळतं, हात पाय धुतं. व्हिडिओला एवढंच शेअर करतो, आणि व्हिडिओ आवडला असत लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.